सुलू रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मुगाची मी 1 वाटी डाळ घेतली आणि त्याला भिजवली 2-3 तास आणि छिलटेवाली होती डाळ. त्याच्यामुळे कसं ते छिलटेवाल्या याची भजी खूप छान होतात. आता त्याला पिसून घ्यायचं, मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं छान आता बारीक. आणि व्यवस्थित असं वाटलं ना आणि क्रिस्पी आणि खायला इतकी छान लागतात ना भजी ही. तुम्हीही घरी करून बघा. आता त्यामध्ये थोडंसं ना आपण तांदळाचं पीठ घालूया 2 चमचे आणि एक कांदा छोटा असतो ना तो घालायचा आणि कोथिंबीर घालायची. आता मीठ पण घालायचं आणि थोडं तिखट घालायचं आणि एकत्र छान मिक्स करायचं आता व्यवस्थित पूर्ण. तुम्ही याच्यामध्ये पालक पणही घालू शकता, अजूनही क्रिस्पी होतं आणि खायला तर इतकं मजेदार आणि छान लागतं. तुम्ही सकाळी नाश्त्यासोबतही खाऊ शकता. बघा आता मी हे तळते आहे आणि याचा कलरही इतका छान आणि क्रिस्पी असा होतो. आणि हे आता अक्षय तृतीयेच्या दिवशी हे जे पानं घालतात ना त्याच्यासाठी की हे मी एक नैवेद्य म्हणून हे करते आहे. आणि त्याच्यासोबत मी पुरीसुद्धा करणार आहे आणि कुरवड्याचे पापड आहे ना तेही तळणार आहे, कुरवडी आणि पापड. आता आपण आधी भजी घालायची आहे ना, म्हणून आता भजी काढतो आहे आपण तळून. बघा किती छान भजी आली आहे आणि खायला कुरकुरीत आणि छान. आणि तेल एकदम सोकून घेतं, तेल राहत नाही, काहीच तेल राहत नाही. तुम्ही पेपरवर ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी चालेल, पण तेल हे भजीमध्ये अजिबात राहत नाही. बघा किती छान आणि क्रिस्पी दिसतं आहे. कलरही छान आलेला आहे आपल्या भजीचा. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मी अशा नवीन वेगवेगळ्या रेसिपी आणि घरगुती जे आपण घरी बनवतो त्या रेसिपी मी सांगते तुम्हाला. आता आपली भजी तर झालेली आहे, तर आता आपण पुरी करून घेऊया. पुरीला पण समजा पुरी करायची असली तर तुम्ही थोडंसं रवा घालू शकता आणि घट्ट एकदम भिजवायचं नाही आणि पातळही भिजवायचं नाही, एकदम मीडियमपेक्षा थोडंसं असं घट्ट असू द्या चालेल. कारण पुरी त्याच्याने टम फुगतात आणि काय तेल ते सोकून घेत नाही, अजिबात नाही सोकून घेत. आणि पुऱ्यासुद्धा अजिबात ऑइली होत नाही. हे एक ट्रिक आहे याची, तुम्ही करून बघा अशा. हे आता आपल्या पुऱ्या पण आता सगळ्या पुऱ्या आता काढून घेऊया. आता पुऱ्या काढून झालेल्या आहे, आपण आता कुरवड्या काढू. कुरवड्या तुम्ही जरी डब्यात ठेवला असत ना तर कुरवड्या काढून एकदा त्याला ऊन दाखवायची आणि नंतरच तळायला घ्यायचं. कारण की तसं केल्याने ते थोडेसे चांबट असतं ते निघून जातं पण आणि लगेच फुगतात. बघा आणि किती मोठ्या झालेल्या आहेत, छोटंसं टाकलं आणि किती मोठ्या कुरवड्या अशा फुगलेल्या आहे. आणि पापडसुद्धा व्यवस्थित बघा किती मोठा फुगलेला आहे. हे तांदळाचा पापड, गव्हाच्या कुरवड्या या खायला पण छान लागतात. आणि डब्यात किंवा घट्ट डब्यामध्ये ठेवायचे किंवा प्लास्टिकमध्ये ठेवायचे तर